नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पुढे जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत. अर्जुनने मैपतला इतक्या वेळा मास्टरमाइंडचं नाव विचारलेलं असतं तरी सुद्धा मैपत हा नाव सांगायला तयार नसतो. त्यामुळे मैपतची नक्कीच काहीतरी यामागे मजबुरी आहे ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते. मैपत जर कोणाच्या खाली दबलेला असेल तर मैपत आपल्याला कधीही त्या मास्टरमाइंडचं नाव सांगणार नाही हे त्याला कळलेलं असतं. परंतु ज्यावेळी मैपतला त्याने मास्टरमाइंडचं नाव विचारलं होतं त्यावेळी नेमका नागराज काका तिथे आला होता आणि त्यावेळी जे नागराजचं बिहेवियर होतं ते काहीतरी संशयास्पद होतं हे अर्जुनच्या लक्षात येतं. मग अर्जुन आणि सायली दोघंही ठरवतात की जर या सगळ्या मागे जर नागराज काका असेल तर नक्कीच सुमन काकूला गायब करणारा सुद्धा तोच असेल. आपल्याला नागराज काकावर आता नजर ठेवायला पाहिजे. सायली अर्जुनला सांगते की सर, आपल्याला नागराज काकावर एवढी नजर ठेवता येणार नाही, परंतु आपण या सगळ्या गोष्टी एकदा रविराज सरांच्या आणि प्रतिमा आत्याच्या कानावर घातल्या पाहिजे. त्यांना जर या गोष्टी बोलल्या तर निदान ते तरी नजर ठेवू शकतात. मग रविराज आणि प्रतिमा दोघांनाही आता सायली आणि अर्जुनने घरी न बोलवता एका कॅफेमध्ये बोलवलेलं असतं आणि खूप अर्जंट बोलवलेलं असतं. त्याचं कारणही त्यांनी सांगितलेलं नसतं. रविराज आणि प्रतिमा त्या कॅफेमध्ये येऊन पोहोचतात. रविराज अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, आता तरी सांग तुला काय सांगायचंय ते. हे बघ, आता आम्हाला अजिबात धीर धरवत नाहीये. नक्की काय कारण आहे? तू आम्हाला दोघांना इथे का बोलवलंय आणि काय महत्वाचं तुला बोलायचंय आमच्याशी? तेव्हा अर्जुन सांगू लागतो, मी मैपतला ऍक्सिडेंटचा खरा मास्टरमाइंड कोण आहे हे विचारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो काही सांगायला तयार नाहीये. तो कुठल्या तरी गोष्टीमध्ये दबलेला आहे. नक्कीच त्या मास्टरमाइंडचं त्याच्यावर प्रेशर आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मी मैपतला या सगळ्याबद्दल विचारत होतो त्यावेळी तिथे नागराज आला आणि नागराजने साक्षीचं नाव मध्ये घेतलं आणि त्यानंतर जो मैपत मला मास्टरमाइंडचं नाव सांगणार होता तो अचानक गप्प बसला. मला तरी वाटतंय की मैपतमध्ये आणि नागराज काकामध्ये नक्कीच काहीतरी संबंध आहे. त्याच्याशिवाय हे होणं शक्यच नाहीये. नाहीतर एव्हाना मैपतला जर 3rd डिग्री सारखी ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये तरी सुद्धा तो नाव का सांगत नाहीये मास्टरमाइंडचं. रविराज म्हणतो की हो अर्जुन, तुझं बरोबर आहे, त्याच्यावर नक्कीच प्रेशर असेल, पण मग तुझं काय म्हणणं आहे आता ह्याच्यावरती? काय करायला लागेल आपल्याला? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी मागे नागराज काका आहे. म्हणजे 22 वर्षापूर्वी तुमचा जो ऍक्सिडेंट झाला होता त्या ऍक्सिडेंटच्या मागे नक्कीच नागराज असणार. तेव्हा प्रतिमा म्हणते की अरे अर्जुन, काय बोलतोय? भाऊजी असं का करतील? अर्जुन म्हणतो की करू शकतात, प्रॉपर्टीसाठी तर हे सगळं करू शकतात. आणि असंही आपल्याला माहिती आहे की नागराज काकाचा कुठलाही बिझनेस आतापर्यंत चाललेला नाहीये किंवा कुठलेही पैसे तो कमवत नाहीये आणि त्याचा संबंध आधी मैपत सोबत होता. मैपत सोबत त्याची मैत्री देखील होती. मग हे कारण असूच शकतं की मैपत सोबत त्याचे आधी संबंध चांगले होते तेव्हाच या सगळ्या गोष्टी झाल्या असतील. आणि 22 वर्षापूर्वीचा तो जो अपघात झाला तो नागराज काकानेच घडवून आणला असेल. रविराज म्हणतो की हो, तुझं म्हणणं बरोबर असू शकतो, पण मला एक कळत नाही की ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला त्यावेळी तर नागराज तिथे नव्हता ना. म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या घरी आलो होतो त्यावेळी नागराज आधीच निघून गेला होता. अर्जुन म्हणतो की हो, त्यामुळे मलाही तोच संशय येतोय की नक्कीच नागराज काका आधी निघून यासाठी गेला होता कारण त्याला तुमच्या ऍक्सिडेंटची सगळी तयारी करायची होती आणि फक्त त्यालाच माहित होतं की तुम्ही रात्रीचा प्रवास करताय, कुठल्या रस्त्यावरून जाणार आहे हे सगळं त्यालाच माहित होतं. त्यामुळे माझा त्याच्यावर दाट संशय आहे. रविराज म्हणतो की अर्जुन, जर तुझ्या म्हणण्यात काहीतरी दम असेल तर आपण या प्रकरणाच्या शेवटपर्यंत गेलं पाहिजे. अर्जुन म्हणतो की सिनियर आणि प्रतिमा आत्या, तुम्हाला आता एक काम करायचंय की नागराजच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला नजर ठेवायची. तो काय करतो, कुठे जातो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. मी आता त्याच्यावर बारीक नजर ठेवा. रविराज म्हणतो की तू काही काळजी करू नको, आम्हाला जितकं जमेल तितकं मी करेल. आणि जर या सगळ्या पाठीमागे जर नागराज असेल तर मी नागराजला अजिबात सोडणार नाही. त्याने माझ्या मुलीला आणि माझ्या पत्नीला 22 वर्ष माझ्यापासून दूर ठेवलंय, त्यामुळे मी तर या गोष्टीबद्दल त्याला अजिबात सोडणार नाही. रविराज आणि प्रतिमा दोघंही आता घरी जातात. दोघांनीही आता नागराजवर लक्ष ठेवण्याचं ठरवलेलं असतं. तर नागराज एके दिवशी बाहेर गेलेला असतो. त्याच दरम्यान प्रतिमा ही नागराजच्या रूममध्ये गेलेली असते आणि नागराजच्या रूममध्ये ती उचकाबाचक करत असते की तिच्या हाताला काही लागतंय की नाही. आणि जेव्हा ती कपाट उघडते तेव्हा कपाटाच्या एका ड्रॉवरमध्ये तिला पिस्तूल दिसतं आणि ते पिस्तूल बघून ती खूप घाबरते. ती रविराजकडे येते आणि रविराजला या प्रसंगाबद्दल सगळं काही सांगते. रविराजला ती सांगते की मी भाऊजींच्या ड्रॉवरमध्ये पिस्तूल बघितलंय. भाऊजींच्या ड्रॉवरमध्ये पिस्तूल काय करतंय?
आणि आपल्या घरामध्ये पिस्तूल आलंच कसं काय? तेव्हा रविराज म्हणतो की ही गोष्ट साधी नाहीये, याचा नक्कीच कुठेतरी दुसरीकडे संबंध आहे. मला खरंच लाज वाटते की नागराज हा माझा भाऊ आहे आणि आतापर्यंत त्याने जे काही केलं त्या सगळ्याकडे मी नजरअंदाज करत आलो. परंतु जर आता या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा संबंध असेल ना तर त्याला मी सोडणार नाही. प्रतिमा म्हणते की हो, पहिल्यांदा आपण सगळ्या गोष्टींची चौकशी करू आणि मग ठरवू काय करायचंय ते. 2-3 दिवस प्रतिमाने आणि रविराजने नागराजवर चांगलाच डोळा ठेवलेला असतो. आता एके दिवशी नागराजला सुमनकडे जायचं असतं, म्हणजे जिथं सुमनला त्याने कोंडून ठेवलंय, किडनॅप केलंय तिथं जायचं असतं. नागराज आता सकाळी सकाळी घरातून निघालेला असतो आणि सकाळी 6 वाजेला घरातून नागराज का निघालाय ही गोष्ट नेमकं प्रतिमाने बघितलेली असते. प्रतिमा लगेच ही गोष्ट रविराजला येऊन सांगते की भाऊजी एवढ्या सकाळी सकाळी कुठेतरी चाललेत. असं म्हटल्यावर रविराज आणि प्रतिमा दोघंही आता नागराजच्या मागे गाडी घेऊन लागतात आणि नागराजचा पाठलाग करत असतात. नागराज पुढे पुढे असतो, रविराज आणि प्रतिमा मागे मागे असतात. नागराजला माहीतही नसतं की त्याचा पाठलाग प्रतिमा वहिनी आणि रविराज करतोय ते. रविराज आता याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन अर्जुनला सुद्धा देतो. अर्जुन आणि सायली सुद्धा दिलेल्या लोकेशनवर पोहोचलेले असतात. नागराज हा आतमध्ये गेलेला असतो कारण त्याला सुमनला संपवायचं असतं. सुमनने सांगितलेलं असतं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत जगाला मी ओरडून ओरडून सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे आणि तुमचा मुखवटा देखील मी फाडणार आहे. तुम्हीच तुमच्या भावाच्या ॲक्सिडेंटसाठी कारणीभूत आहात ही गोष्ट मी जगाला ओरडून सांगणार आहे. त्यामुळे नागराजला रिस्क घ्यायची नसते आणि त्याला सुमनला ठार करायचं असतं. त्याच्याच तयारीत तो तिथे आलेला असतो. तर अर्जुन, सायली, रविराज आणि प्रतिमा हे चौघे सुद्धा त्या लोकेशनवर पोहोचलेले असतात. नागराज आता आतमध्ये गेलेला असतो आणि सुमनला म्हणत असतो की सुमन, तुला मारायची अजिबात इच्छा नव्हती. जर तू माझ्या ह्या सगळ्या काळ्या कर्तुदींमध्ये जर माझी साथ दिली असती तर मी तुला जिवंत ठेवलं असतं. परंतु तुझ्यामध्ये खूप मस्ती आहे. तुला मात्र माझा मुखवटा फाडायचा आहे, माझा खरा चेहरा जगासमोर आणायचा आहे. त्यामुळे तुला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. आजचा तुझा शेवटचा दिवस आहे. तुझी काही शेवटची इच्छा असेल तर मला सांग. सुमन म्हणते की माझी काही शेवटची इच्छा असणार आहे. मी कधी विचारही केला नव्हता की तुम्ही असे असाल म्हणून. मला खरं तर लाज वाटते की तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत मी लग्न केलंय आणि आता मला जगूनही तुमच्यासोबत जगण्याची काहीही इच्छा नाहीये. त्यापेक्षा मी मेलेलीच बरी, असं सुमन म्हणत असते. तर नागराज आता सुमनला मारणारच असतो. त्याच वेळी तिथे अर्जुन धावत पळत येतो. सायलीही आलेली असते, रविराज आणि प्रतिमा देखील आलेले असतात. अर्जुनने आता नागराजच्या हातात असलेलं पिस्तूल ओढलेलं असतं आणि नागराजवरच रोखलेलं असतं. नागराज आता प्रचंड घाबरलेला असतो. तिथे त्याचे कोणी बॉडीगार्ड देखील नसतात जे त्याचा जीव वाचवू शकतील. नागराज एवढा घाबरलेला असतो की त्याचं सगळं सत्य आता बाहेर आलेलं असतं. रविराज फार रागाने बघत असतो. सुमन एकीकडे रडत असते. सायली पहिल्यांदा सुमनची सुटका करते. सुमन आता रविराजला म्हणते की भाऊजी, तुमच्या जीवावर उठणारा दुसरा कोणी नाही तर हा माझा नवरा आणि तुमचा सख्खा भाऊ आहे. ही गोष्ट ऐकून रविराजला धक्का बसतो. नागराज म्हणत असतो की सुमन अगं काही पण काय बोलते. तेव्हा सुमन सांगू लागते की यांनी मला इथे किडनॅप करून ठेवलं होतं कारण यांचं सत्य मला समजलं होतं. नागराजच्या या घाण कर्तुदीवर आता रविराजला प्रचंड राग आलेला असतो आणि रविराज त्याच्या 2-3 कानाखाली ठेवून देतो. अर्जुन म्हणतो की सिनियर, आपल्याला कायदा हातात घ्यायला नकोय. आता आपण याला रंगेहात पकडलंय, त्यामुळे आपण पोलिसांकडे जाऊयात आणि जी काही कारवाई करायची ह्याच्यावर ती लिगली करूयात. त्यावेळी प्रचंड चिडलेला असतो आणि नागराजला म्हणत असतो की खरंच मला लाज वाटते की तू माझा भाऊ आहे. तुझ्यासाठी मी काय नाही केलंय, सगळं काही तुझ्यासाठी केलं, परंतु तू माझ्या पाठीत असं खंजीर खुपसशील असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि अशा प्रकारे नागराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो आणि सुमनची देखील सुटका झालेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.